शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आणि त्याचा असणारं पवित्र धनुष्यबाण ही भगवा ध्वज परत एकदा लोकसभेमध्ये नेण्याची संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील आम जनतेनं माझ्यावर विश्वास टाकवला आणि म्हणूनच कामाच्या रूपानं मी जी लोकांच्यापर्यंत पोहोचलो होतो, गावागावापर्यंत पोहोचलो होतो, त्याला आज पोचपावती ह्या निमित्ताने या ठिकाणी मिळाली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाहीर झाली, म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे आहोत हे ओळखतायत. त्यांचं आपण जर पाहिलं तर त्यांना अजून पक्ष कुठला, यांची साथ पण पाहिजे पण त्यांचा स्पर्शही नको, अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती आहे. त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू. उमेदवारी जाहीर होण्याआधी निश्चितपणे काही उजवडावं त्या ठिकाणी चर्चा होत असते, पण एकदा उमेदवारी स्पष्ट झाली की ही इलेक्शन राष्ट्रीय विचारांची इलेक्शन आहे, देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उजागर करणारी ही इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय प्रवाहात जात असताना मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हातात हात घालून या मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत काम करेल. स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि विकासात्मक आणि रचनात्मक असली पाहिजे. विलंब नव्हता ही प्रक्रियेचा भाग आहे आणि आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही तर 8 लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे. त्यामुळं जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिलाच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब म्हणता येणार नाही. गोकुळ सोबत गोकुळ. सर्वप्रथम मी एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करेन की आम्ही सर्वच खासदार त्यांच्या विश्वासावर एकत्रपणे हे पाऊल टाकलं. राज्य आणि केंद्र याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची कामं व्हावीत, लोकसभेला मोदी साहेबांचे हात बळकट व्हावेत आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या आम जनतेला दिशा देण्याचं काम आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेण्याचं काम एकत्रपणे करावं, याच्यासाठी हा घेतलेला निर्णय आज सार्थकी लागला. परत एकदा माझ्यावर तो विश्वास दाखवला. एक तरुण चेहऱ्याला परत लोकसभेमध्ये कामकाज करण्याची संधी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आणि त्याचा असणारं पवित्र धनुष्यबाण ही भगवा ध्वज परत एकदा लोकसभेमध्ये नेण्याची संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील आम जनतेनं माझ्यावर विश्वास टाकवला आणि म्हणूनच कामाच्या रूपानं मी जी लोकांच्यापर्यंत पोहोचलो होतो, गावागावापर्यंत पोहोचलो होतो, त्याला आज पोचपावती ह्या निमित्ताने या ठिकाणी मिळाली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की त्यांनी मागच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोविडची परिस्थिती होती त्याच्यानंतर सुद्धा माझ्यावर जो ताकदीनं विश्वास दाखवला आणि मी मतदारसंघाच्या गावागावापर्यंत 90% गावापर्यंत या ठिकाणी विकासाची गंगा नेऊन पोचवू शकलो. खऱ्या अर्थानं तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी परत एकदा एकनाथजी शिंदे साहेबांनी हे शिवधनुष्य हातामध्ये दिले आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी परत एकदा आपल्या सेवेसाठी या ठिकाणी येणार आहे. खरं तर तुम्हाला उमेदवारी मिळण्यास विलंब झालेला आहे. तुमच्या समोरचे उमेदवार राजू शेट्टी यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. हा स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाहीर झाली, म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे आहोत हे ओळखतायत. त्यांचं आपण जर पाहिलं तर त्यांना अजून पक्ष कुठला, यांची साथ पण पाहिजे पण त्यांचा स्पर्शही नको, अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती आहे. त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू. पण आज घटकेला अधिकृत उमेदवार म्हणून एखाद्या ह्याचा पक्षाचा धैर्यशील संभाजीराव माने हे एकमेव नाव या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आले. दादा, खरं तर तुमच्या उमेदवारीबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजप सीट मागत होती, सर्वेचा देखील विषय समोर आला होता, मात्र अखेर तुम्हाला आता उमेदवारी मिळाली. कशा पद्धतीने एक संघर्ष करावा लागला? संघर्ष नव्हता. खरं तर दोन मित्रांच्या मध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एकमत होण्यामध्ये काही वेळ लागत असतो. भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचबरोबर शिवसेना हा खऱ्या अर्थानं राज्य पातळीवर त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करणारा पक्ष आहे. राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपबरोबर गेले आणि त्यांनी एक वेगळा विचार आणि बाळासाहेबांचा आणि भाजपचं जी युतीचं या ठिकाणी शासन होतं ते परत प्रस्थापित केलं. मला निश्चित खात्री होती की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं डायल्यूट होईल. भाजपचे सुद्धा आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे, त्यांच्याशी सर्वांशी डायलॉग साधणार आहे. जे या ठिकाणी आमचे मित्रपक्ष, इतर मित्रपक्ष आहेत भाजप आणि शिवसेनेच्या अलायन्समधले, त्या सर्व नेत्यांच्या भेटी येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी त्या ठिकाणी घेऊन ह्या उमेदवारीला सर्वांचं समर्थन आहे आणि निश्चितच उमेदवारी जाहीर होण्याआधी निश्चितपणे काही उजवडावं त्या ठिकाणी चर्चा होत असते, पण एकदा उमेदवारी स्पष्ट झाली की ही इलेक्शन राष्ट्रीय विचारांची इलेक्शन आहे,
देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उजागर करणारी ही इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय प्रवाहात जात असताना मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हातात हात घालून या मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत काम करेल. आता गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं आपल्या मतदारसंघात लक्षणीय मतं घेतली होती. यंदा महाविकास आघाडीशी त्यांचं फारसं जुळलेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचं आव्हान कसं पेलणार आहे? नाही, मी वंचितनं आपण जे म्हणतात ते अगदी खरं आहे की मागच्या इलेक्शनला अतिशय चांगली मतं माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घेतली. निश्चितच अजून त्यांच्या बाबतीतली स्पष्टता तेच करू शकतील की नेमकं उमेदवार कोण आहे किंवा काय त्यांची आता प्रक्रिया राहणार आहे हे स्वतः ते पक्षाचे प्रमुखच त्या ठिकाणी सांगू शकतील. पण जे कोणी स्पर्धक माझ्या इलेक्शनला या ठिकाणी माझ्या समोर असतील, स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि विकासात्मक आणि रचनात्मक असली पाहिजे. मी विकासाचे मुद्दे घेऊन लोकांच्यापर्यंत जाणार आहे. मी केलेलं काम सांगत लोकांच्यापर्यंत जाणार आहे. माझ्या गावागावामधल्या जे माझे राष्ट्रीय पातळीवरचे प्रोजेक्ट्स असतील आणि त्या ठिकाणी असणारे वर्ल्ड बँकेपासून ते असणाऱ्या फ्लड मॅनेजमेंटपर्यंत, रिव्हर मॅनेजमेंटपासून ते असणाऱ्या नदी प्रदूषणापासून ते नॅशनल हायवेजपर्यंत आणि MIDCs पर्यंत जे आम्ही संकल्प लोकांच्यापर्यंत नेतोय त्याच्या रूपानं विकासगंगा माझ्या मतदारसंघामध्ये येईल आणि आमूलाग्र बदल ह्या मतदारसंघामध्ये होण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे. गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या स्पर्धकांनी केलेली कामं आणि मागच्या 3 वर्षामध्ये खासदारांचा निधीच नव्हता आणि राहिलेल्या 2 वर्षामध्ये खासदार म्हणून मी केलेली कामं मी लोकांच्या समोर ठेवणार आणि त्याचा तुलनात्मक चार्ट तुमच्या समोर सुद्धा असेल. वंचितची मतं निर्णायक ठरत असतात. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना त्यांनी पाठिंबा दिला, मात्र हातकणंगलेची भूमिका अजून जाहीर झालेली नाही. 2019चा विचार करता 1.25 लाख मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती आणि तुमच्या विजयामध्ये तो खूप एक महत्त्वाचा भाग ठरला. नाही, मी आपल्याला मुद्दामून सांगेन की आज त्यांची निर्णय प्रक्रिया अजून व्हायची आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण राजकारणामध्ये एखादा पक्ष एखाद्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मतं घेत असतो ती तशीच्या तशी पुढं फॉरवर्ड होतात, कंटिन्यू होतात असं नाही. प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक वेळची राजकीय समीकरणं वेगळी असतात आणि त्या परिस्थितीमध्ये लोकभावना काय कशाशी जोडली जाईल याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण अवलंबून असतं. निश्चितच आम्ही सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जो बहुजन समाजाचा आमचा घटक आहे त्याला वेगवेगळ्या, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव परिषदेच्या गावाला मुख्यमंत्र्यांची भेट देऊन तिथं एक राष्ट्रीय स्मारक करण्याचा विषय असू दे, आमचं असणारं अण्णाभाऊ साठे साहेबांचं स्मारक तिथं 25 कोटी रुपये लावून तिथे एक स्मारक करण्याच्या बाबतीतला असू दे, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांच्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी करतोय. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की यावेळी जी माणसं माझ्यापासून मागच्या इलेक्शनला सुद्धा जी थोडीशी नवीन उमेदवार होतो मी, काही कामं माझी तिथपर्यंत पोहोचायला अजून सुरुवात झाली होती, त्यामुळं आत्ता जी कामाच्या रूपानं मी पोहोचलोय त्यामध्ये सुद्धा आता ॲडव्हान्टेज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी चर्चा आहे विलंब झाल्याबद्दल, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नेमकं विलंब नव्हता, ही प्रक्रियेचा भाग आहे. आणि आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही तर 8 लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे. त्यामुळं जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिलाच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब म्हणता येणार नाही. त्या प्रक्रियेमधनं या ठिकाणी डायलॉग एखाद 2 पार्ट्यांचा असतो, 2 मित्रांच्या मध्ये या ठिकाणी डायलॉग होतो. तशाच पद्धतीनं 2 पार्ट्यांच्या मध्ये त्याच्यावरचा डायलॉग झाल्यानंतर मूर्त स्वरूप यायला काही या ठिकाणी वेळ लागतो. तो मूर्त स्वरूप यायला या दरम्यान काही चर्चा झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, त्या चर्चा घडवल्या जातात, काही चर्चा करवल्या जातात, काही लोकांच्या मध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, काही लोकांच्या मध्ये शंका कुशंका आणल्या जातात, काही लोकांना या प्रक्रियेपासून काही वेगळं साध्य करता येईल का याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय ह्याचा भाग आहे, तंत्राचा भाग आहे. पण एकदा त्यातल्या धुरळा बसला की वास्तव समोर यायला चालू होतं. आज वास्तव समोर आलंय. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार हा धैर्यशील संभाजीराव माने आहे. याच्या बाबतीतला आता विषय चर्चेचा संपलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.